नमस्कार मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मराठीतून इंग्रजी शिकत आहात, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि आत्मविश्वासाने. आजच्या या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्सने बनलेली एक इंग्लिश स्टोरी ऐकणार आहात. स्टोरीचं नाव आहे हॉलिडे. स्टोरीला लक्ष देऊन ऐका आणि वाक्य कशी केली आहेत ती समजून घ्या आणि तुम्हीही माझ्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया. गेल्या रविवारी मी लवकर उठलो. लास्ट संडे आय वोक अप अर्ली. लास्ट संडे आय वोक अप अर्ली. वोकअप म्हणजे उठलो, अर्ली म्हणजे लवकर, लास्ट संडे म्हणजे गेल्या रविवारी, आय वोकअप अर्ली म्हणजे मी लवकर उठलो. मी चेहरा धुतला आणि चहा प्यालो. आय वॉश माय फेस अँड ड्रँक टी. आय वॉश माय फेस अँड ड्रँक टी. वॉश म्हणजे धुतला, माय फेस म्हणजे माझा चेहरा, टी म्हणजे चहा, ड्रँक म्हणजे पिलो. आय वॉश माय फेस म्हणजे मी चेहरा धुतला, अँड ड्रँक टी म्हणजे मी चहा प्यालो. आईने गरम पोहे बनवले. मॉम मेड हॉट पोहा. मॉम मेड हॉट पोहा. हॉट म्हणजे गरम, मेड म्हणजे बनवले. मॉम मेड हॉट पोहा म्हणजे आईने गरम पोहे बनवले. आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. वी ऑल हॅड ब्रेकफास्ट टुगेदर. वी ऑल हॅड ब्रेकफास्ट टुगेदर. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता, टुगेदर म्हणजे एकत्र. ब्रेकफास्ट टुगेदर म्हणजे एकत्र नाश्ता. वी ऑल म्हणजे आम्ही सगळ्यांनी. वी ऑल हॅड ब्रेकफास्ट टुगेदर म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. नंतर मी आणि माझे मित्र मैदानावर गेलो. देन माय फ्रेंड्स अँड आय वेंट टू द ग्राउंड. देन माय फ्रेंड्स अँड आय वेंट टू द ग्राउंड. देन म्हणजे नंतर, माय फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र, वेंट म्हणजे गेलो, आय वेंट टू द ग्राउंड म्हणजे मी मैदानावर गेलो. माय फ्रेंड्स अँड आय वेंट टू द ग्राउंड म्हणजे माझे मित्र आणि मी मैदानावर गेलो. आम्ही खूप क्रिकेट खेळलो. वी प्लेड अ लॉट ऑफ क्रिकेट. वी प्लेड अ लॉट ऑफ क्रिकेट. प्लेड म्हणजे खेळलो, लॉट ऑफ म्हणजे खूप. त्यानंतर आम्ही बर्फाचे गोळे खाल्ले. आफ्टर दॅट वी एट आईस गोलाज. आफ्टर दॅट वी एट आईस गोलाज. एट म्हणजे खाल्लं, आईस गोलाज म्हणजे बर्फाचे गोळे. आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर. वी एट आईस गोलाज म्हणजे आम्ही बर्फाचे गोळे खाल्ले. दुपारी मी घरी आलो. इन द आफ्टरनून आय केम होम. इन द आफ्टरनून आय केम होम. इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी. आय केम होम म्हणजे मी घरी आलो. केम म्हणजे आलो, होम म्हणजे घरी. आईने चविष्ट जेवण बनवले होते. मॉम हॅड कुक्ड डेलिशियस फूड. मॉम हॅड कुक्ड डेलिशियस फूड. कुक्ड म्हणजे स्वयंपाक केला, डेलिशियस म्हणजे चविष्ट, फूड म्हणजे अन्न किंवा जेवण. डेलिशियस फूड म्हणजे चविष्ट जेवण. मॉम हॅड कुक्ड डेलिशियस फूड म्हणजे आईने चविष्ट जेवण बनवले. मी जेवण केलं आणि थोडा वेळ झोपलो. आय एट लंच अँड टूक अ शॉर्ट नॅप. आय एट लंच अँड टूक अ शॉर्ट नॅप. लंच म्हणजे दुपारचे जेवण.
टूक म्हणजे घेतलं, शॉर्ट म्हणजे छोटी, नॅप म्हणजे डुलकी घेणे. टूक अ शॉर्ट नॅप म्हणजे थोडा वेळ झोपलो. आय एट लंच म्हणजे मी जेवण केलं. संध्याकाळी आम्ही कुटुंबासोबत मंदिरात गेलो. इन द इव्हिनिंग वी वेंट टू द टेम्पल विथ द फॅमिली. इन द इव्हिनिंग वी वेंट टू द टेम्पल विथ द फॅमिली. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, टेम्पल म्हणजे मंदिर, फॅमिली म्हणजे कुटुंब. वी वेंट टू द टेम्पल म्हणजे आम्ही मंदिरात गेलो. पण इथं आहे वी वेंट टू द टेम्पल विथ फॅमिली म्हणजे आम्ही कुटुंबासोबत मंदिरात गेलो. आम्ही देवाचे दर्शन घेतले. वी टूक ब्लेसिंग फ्रॉम गॉड. वी टूक ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड. फ्रॉम गॉड म्हणजे देवाकडून, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, टूक म्हणजे घेतले. वी टूक ब्लेसिंग फ्रॉम गॉड, देवाकडून आशीर्वाद घेतले किंवा आम्ही देवाचे दर्शन घेतले. आणि प्रसाद घेतला. अँड रिसीव प्रसाद. अँड रिसीव प्रसाद म्हणजे आम्हाला प्रसाद मिळाला किंवा प्रसाद घेतला. आम्ही प्रसाद खाल्ला आणि घरी परतलो. वी एट द प्रसाद अँड रिटर्न होम. वी एट द प्रसाद अँड रिटर्न होम. रिटर्न होम म्हणजे घरी परतलो. वी एट द प्रसाद म्हणजे आम्ही प्रसाद खाल्ला. मी थोडा अभ्यास केला आणि मग झोपलो. आय स्टडीड अ लिटल अँड देन वेंट टू स्लीप. आय स्टडीड अ लिटल अँड देन वेंट टू स्लीप. लिटल म्हणजे थोडा, स्टडीड म्हणजे अभ्यास केला. आय स्टडीड लिटल म्हणजे मी थोडा अभ्यास केला. अँड देन आणि मग, वेंट टू स्लीप आणि मग झोपलो. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.